जयेशचा पहिला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 16 धावा. बघूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आले तो जयेश. जयेश याच्या षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झाली ती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये रवी याने 15 धावा खर्च केल्यात. बघूया दुसरा षटक घेऊन आला तो जयेश कशा प्रकारे हाताळतोय आपलं हे षटक. आणि नो चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. त्या ठिकाणी नक्कीच फ्री हिट असेल. फलंदाजाला एक सुवर्ण संधी असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. बघूया स्ट्राईकला ते के बादशाह कशा प्रकारे समाचार घेतात या चेंडूचा फ्री हिटचा. आणि सुरेख फटका. चेंडू मात्र मैदानामध्येच. बघूया झेल होते की नाही. आणि 3 क्षेत्ररक्षकांमध्ये त्या ठिकाणी झेल सुटतोय. सुंदर असा त्या ठिकाणी फेकी पाहायला मिळते. त्यावर 2 धावा पूर्ण झाले. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 19 धावा. बघूया पुढील चेंडू जयेश याचा के बादशाहसाठी. बघूया पुढील चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल. जयेश याचा निर्धाव चेंडू. त्यावर सुंदर यष्टिरक्षण प्रशांत याचे. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 19 धावा. बघूया सुंदर असा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. त्यावर एक धाव मात्र पूर्ण. धावसंख्या झाली ती 20 धावा. बघूया पुढील चेंडू. बघूया सुंदर असा फटका. अलेक्स साईडच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. बघूया क्षेत्ररक्षक दीपक त्या ठिकाणी हजर आहेत. क्षेत्ररक्षण झालंय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणेल मी. त्यावर 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 22 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया सुंदर असा फटका स्टेटच्या दिशेने येतोय. बघूया झेल होतोय की नाही. आणि मला वाटतं त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. त्यावर षटकार. वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो मयुरेश श्रीसाई संघाचा. गोलंदाज स्ट्राईकला ते के बादशाह. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 28 धावा. त्या ठिकाणी नो चेंडूने सुरुवात केली आहे.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मला वाटतं जास्त बाहेर ठेवले या संघाने, त्यामुळे पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. बघूया धावसंख्या झाले ते 29 धावा. सुरेखरित्या फटकेबाजी चालू आहे. कोडुशेवाडी संघाकडनं के बादशाहची अतिशय सुरेखरित्या फलंदाजी. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा आल्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 35. नक्कीच आपण आतुरतेने वाट पाहत आहोत पाहुण्यांचं, आणि थोड्याच वेळात इथे शुभागमन होईल. हो, या वेळेस पहा आउटसाइड दी लेग स्टंप वाटला, परंतु चेंडू निघून गेलाय मिडल स्टिक वरनं. अफलातून गोलंदाजी, आणि या वेळेस थोडस गेम थांबवायचा आहे. आमच्या पाहुण्यांचं इथे शुभागमन होलाय या कसारा क्रीडा नगरीमध्ये. इथे शुभागमन होत आहे पाहुण्यांचं, तर थोडस इथे सामना थांबवा. प्रथमतः या कसारा क्रीडा नगरीमध्ये मी सर्व पाहुणेवर्गांचं मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. प्रमुख उपस्थिती आपली दाखवली आहे. सन्माननीय आदरणीय माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळमामा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. प्रथमतः या कसारा क्रीडा नगरीमध्ये मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. ठाणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेते, बांधकाम सभापती आणि त्याच्या समवेत भरपूर पाहुणेवर ते इथे उपस्थित आहेत. प्रथमतः त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हा. प्रमुख उपस्थिती या क्षणाला आपल्याला पाहायला भेटते, ज्यांची आपण आतुरतेने या कसारा क्रीडा नगरीमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण कुठेतरी आला आहे. सन्माननीय आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळमामा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. प्रथमतः या क्रीडा नगरीमध्ये मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. ठाणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेते तसेच बांधकाम सभापती आहेत. कारण कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर समोरच्याच्या मनामध्ये कोरलेलं लेणं असतं, आणि तेच लेणं नेहमी समाजसेवेचं देणं असतं. आणि असंच हे शिवसेनेचे कार्यसम्राट आदरणीय सन्माननीय माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळमामा म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. प्रथमतः त्यांचं शब्दसुमनानं हार्दिक स्वागत. तसेच इथे उपस्थित आहेत सन्माननीय सौ मंजुषाताई चंद्रकांतजी जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ठाणे. त्यांचं सुद्धा या कसारा क्रीडा नगरीमध्ये मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. तसेच आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी लहुजी जाधव शिवसेना नेते इथे उपस्थित नाहीत. त्यानंतर आदरणीय कुमारी प्रियंका मारुती जाधव सरपंच ग्रामपंचायत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या कसारा क्रीडा नगरीतर्फे आयोजकांतर्फे मी शब्दसुमनानं प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय. आणि नक्कीच उद्याचा दिवस एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शिवसेनेचे धडाडीचे कार्यसम्राट आपले सर्वांचे लाडके
सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच बाळेमामा म्हात्रे यांचं उद्याचा 50वा वाढदिवस आहे, तर तो कुठेतरी आजच इथे आमच्याकडनं साजरा केला जाईल. तर इन ॲडव्हान्स आज आपला बहुमूल्य वेळ इथे साहेबांनी दिला, त्याकरिता नेहमीच आम्ही या कसारा क्रीडामध्ये नगरीमध्ये आम्ही त्यांचं ऋणी असू, कारण भरपूर मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय सुरेशदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर प्रथमतः केला जाईल. रोशन शेलार आपण समोर यायचं आहे. KCAचे अध्यक्ष रोशन शेलार आपण समोर या. नक्कीच प्रथमतः आपण आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर इथे शुभ सन्मान केला जाईल. तर मी श्री नितीनजी शेलार KCAचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करतोय, माननीय श्री आदरणीय सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचं इथे यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. बाळमामा म्हात्रेंचं इथे शुभ सन्मान करायचा आहे. नितीनजी शेलार प्रथमतः इथे केक कापला जाईल. 50वा वाढदिवस इथे साजरा केला जाणार बाळमामा म्हात्रे यांचा. त्यांना पुनश्च एकदा KCAच्या तर्फे तसेच आमच्याकडनं सुद्धा इन ॲडव्हान्स वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय. प्रथमतः बर्थडे सेलिब्रेशन होईल, त्यानंतर पाहुण्यांचे इथे शुभ सन्मान केले जातील. त्यांच्या समेत असलेले सर्व मान्यवरांचं सुद्धा या कसारा क्रीडानगरीमध्ये मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या अंतर्गत देत आहात, ही मात्र आमच्यासाठी भरपूर मौल्यवान गोष्ट असेल. इथे केक कापला जाईल, तर सर्व क्रिकेट रसिकांनी इथे समोर या.
आला, जय भवानी जय शिवाजी गरजत आला. हे बालमामाला रे बालमामाला शिवसेनेचा धनभाग आला. बालमामाला रे बालमामाला शिवसेनेचा धनभाग आला. बालमामाला रे बालमामाला शिवसेनेचा धनभाग आला. धन्यवाद. नक्कीच इथे केक कापून झालेला आहे. त्यानंतर मी प्रमुख उपस्थिती मान्यवरांचे इथे शुभ सन्मान होईल. मी इन्व्हाइट करतो आहे नितीन शेलार KCAचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ते सन्माननीय आदरणीय सुरेशजी म्हात्रे अर्थातच बाळीमामा म्हात्रे यांना शुभ सन्मान केला जाईल. एक मायेची भगवी शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मान्यवरांचे शुभ हस्ते मान्यवरांचा इथे शुभ सन्मान नितीनजी शेलार अध्यक्ष KCAचे आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे बाळीमामा म्हात्रेंचा इथे रथोत्सवी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर इथे राम भोईरे उपसरपंच आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान होईल व्यासपीठावरती. मी विनंती करतोय संजय बागरे यांना विनंती करतोय आपण आपला प्रथमतः या स्टेजवरती इथे वरती सुद्धा
मॅच चालू करायचं आहे पण विनंती असेल पाहुणेवार इथे रजा घेत आहेत आपल्यापासून तर पंचांना विनंती असेल आपण मॅच लगेच चालू करा. हॅलो हॅलो पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना थांबला होता त्या ठिकाणी श्री बाळा म्हात्रे यांच्या स्वागतासाठी आता सामन्याला सुरुवात होतीये. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 35 धावा. पंच पंच थांबा जरा. तीन चेंडू झाले आहेत. हॅलो थांबायचं आहे. हॅलो कडूचीवाडी या संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. थोडस थेट प्रक्षेपणासाठी हा सामना दिसावा याकरता 2 मिनिटं थांबा जरा पंच. किती बॉल झाले? तर धावांचं आव्हान श्री साई संघासमोर उभं केलं ते कडूचीवाडी संघाने. 69 टू विन श्री साई संघ. यानंतर होणारा सामना 11 वॉरियर्स वर्सेस डोंगरीपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या पुढील मॅच आपली असेल.
डोंगरीपाडा संघाचा संघनायक धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली 3 धावा. दरम्यान पुढील चेंडू सचिनचा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती संतोष. बॅटची कडा लागून चेंडू गेला एक्स्ट्रा हातामध्ये. फलंदाज बाद. संतोषची खेळी संपुष्टात. दरम्यान पुढील चेंडू सचिनचा. चांगलासा टाकले चेंडू. तसा चांगलासा फटका खूप उंचावर मारलेला. पाहूया किती धाव मिळतात. आणि एक धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढली. धावसंख्या झाली 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. दरम्यान चांगलासा टाकले चेंडू. पाहूया चेंडू सीमारेषे पार होतो की नाही. आणि चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्येत 3 ने वाढले. धावसंख्या झाली ती 10 धावा. भास्कर कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. भास्कर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. भास्कर उर्फ जेडी. नितीन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो नितीन. यापुढे होणाऱ्या सामन्यात नाणेफेकीचे गोल करतील आमचे मित्र संतोष राऊत. डोंगरीपाडा वर्सेस कसारा वॉरियर्स. दरम्यान पुढील चेंडू. वाईट चेंडू.
डोंगरीपाडा संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलाय. डोंगरीपाडा संघ त्वरित निर्णय काढवायच्या दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा मारलेला फटका. मला वाटतं चेंडू गेला वन बाउंस सीमारेषे पार. चौकार 4 धावा. डोंगरीपाडा संघाने नाणेफेकी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर कसारा वॉरियर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज बीट निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढील असा मारलेला चेंडू आणि तसंच उत्कृष्ट असा झेल पकडला कडूचवाडी संघाच्या शतक्षकाने. दरम्यान फलंदाज बाद. आणि गेला कोण? सागरची खेळी संपुष्टात. सागरची जागा वरून काढण्यासाठी गेला तो जयेश. श्री साई संघाकडून जयेश. षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू नितीन याचा. 16 धावा. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. आमंत्रण एक धाव. धावसंख्येत धावसंख्येने वाढली. धावसंख्येसाठी 17 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर होतोय. वाजवी 1 चेंडूचा खेळ शिल्लक. नितीन याचा. चांगला असा मारलेला चेंडू. पाहा किती धावा मिळतात. आणि मला वाटतं चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. मिळतील 2 धावा. धावसंख्येत धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्येत 19 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्री साई संघाची धावसंख्या झाली ती 19. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो सचिन. दरम्यान पहिला चेंडू. आणि मला चेंडू काय समजला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली 19 धावा. कशी चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते कडूचवाडा संघाचा सचिन याच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा टोललेला चेंडू.
मला वाटतं चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पार चौकार 4 धावा. कारण पुढील चांगला असा टोळलेला चेंडू आणि मला वाटतं चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार चौकार 4 धावा. सचिनच्या 2 चेंडूचा चांगला असा समाचार घेतला. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले. धावसंख्या झाली ती 27 धावा. अजूनही 15 चेंडू 42 धावांची आवश्यकता. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू काहीसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सचिन कडून. पुढील चेंडू चांगला असा फटका मला वाटतं चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषे पार चौकार 4 धावा. ती 31 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू चांगलासा टाकलेला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात पाहा किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरीही धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. धावसंख्येत भर धावसंख्येत 2 वाढले धावसंख्या झाली 33 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीसाई संघाची धावसंख्या झाली 33. आणि आता मात्र समीकरण येऊ टपले 12 चेंडू 36 धावा. श्रीसाई संघाला जर जिंकायचे असेल तर 18च्या सरासरीने रन रेट करावं लागेल जिंकण्यासाठी. दोन पुढील चेंडू आणि मला वाटतं चांगला असा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 4थं षटक घेऊन आला राजेश कडचोड संघाकडून राजेश. दरम्यान पुढील चेंडू आणि आता मात्र पंचांची दोन्ही हात समांतर वाईट चेंडू अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 34 धावा. 1 चेंडू 34 धावा. 4थं षटक मार्गस्थ राजेशाचं. पुढील चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा पंचांची दोन्ही हात समांतर पुन्हा एकदा वाईट चेंडू अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली 35 धावा. 1 चेंडू 35 धावा.
काही दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून, कडचीवाडा संघाचा गोलंदाज. दरम्यान पुढील चेंडू आणि आता उंचावर मारलेला चेंडू पाहूया झेल होतो की नाही, आणि झेल सुटला. दरम्यान चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू खूपच उंचावर मारलेला चेंडू पाहूया, चांगला असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा पूर्ण, धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 41 धावा. चौथं षटक मार्ग असतो राजेशाचा, वाजवी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू. दरम्यान पुढील चेंडू षटकातील 5वा चेंडू आणि मला वाटतं पुनश्च एकदा वाईट चेंडू. पंचांची दोन्ही हात समांतर, अवंतराशी एक धाव, एक धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 42 धावा. 4 चेंडू 42 धावा. काही दिशाहीन गोलंदाजी करतोय राजेश. दरम्यान उंचावरून मारलेला फटका, खूपच चांगला असा मारलेला फटका. रोहीच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका 6 धावेसाठी, काहीसा नेत्रदीपक असा फटका. दरम्यान शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा खूपच उंचावर मारलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. 4 धावा. सहा चेंडू 17 धावेची आवश्यकता. षटक संपलं. 6 चेंडू, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणता येईल श्रीसाई संघासाठी. आता मात्र समीकरण येऊन ठेवले 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. खूपच चांगल्याशी फलंदाजी करतात श्रीसाई संघाचे फलंदाज रवी आणि जयेश. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो जयेश. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडवरती जयेश. आणि आता मात्र कडूशिवाड संघाकडून शेवटचं षटक घेऊन आला तो के बादशाह. सहा चेंडू 17 धावेची आवश्यकता. श्रीसाई संघाला विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. दरम्यान पुढे पीठची संधी जयशाला, पाहूया कसा समाचार घेतो पुढील चेंडूचा के बादशाहच्या. आणि आता मात्र चांगला असं कमबॅक करताना गोलंदाज के बादशाह. आता समीकरण देऊन ठेवले 5 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा. श्रीसाई संघाला विजयासाठी 5 चेंडू 10 धावेची आवश्यकता. दरम्यान पुढील चेंडू
चांगला असा टाकला चेंडू होता, चांगला असा पाहायला मिळाला फटका दरम्यान पाव किती धावा मिळतात? एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. चांगल्याशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली 61 धावा आणि 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता श्री साई संघाला विजयासाठी. काहीसं मोठं असं लक्ष पार करताना श्री साई संघ. दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा मारलेला फटका. मात्र चेंडू सर्कल मध्ये एक धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 62 धावा. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवले 3 चेंडू आणि 7 धावा. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो तोच षटकारांचा बादशाह रवी. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि आता समीकरण येऊन ठेवले 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता श्री साई संघाला विजयासाठी. 2 चेंडू मध्ये एका षटकाराची आवश्यकता. पाहूया तो षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देतो की नाही श्री साई संघ. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला असा थ्रो. दुसऱ्या धावेवरती रवी याची खेळी संपुष्टात. रवी बॅक टू द पॅव्हलियन. आपल्या संघाला विजय मिळवून देतो की नाही जयेश. धरून चांगला असा टाकलेला चेंडू. फुलटच चेंडूचा काहीसा समाचार घेता आला नाही. आणि या ठिकाणी कडूचीवाडी संघ विजयी. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. तत्पूर्वी आपण ऐकू एक सुरेल संगीत.